बघा, पाच दिवसाच्या आधी मी एक हवामान अंदाज दिला होता. आजची तारीख आहे 23 मे 2025. तुम्ही पाहू शकता सगळीकडं पाऊस कशा पद्धतीचं पडलेला आहे. 31 मेपर्यंत किती पाऊस कोणत्या जिल्ह्यात सरासरी होणार आहे याचा अंदाज मी दिला होता. विशेष मी हा व्हिडिओ शेतातून का बनवतो आहे, फील्डवरून. कारण आपण पाऊस बघू शकता किती आलेला आहे. ठीक आहे. आता माझ्या ऑफिसवर काही शेतकरी येतात आणि मला सांगतात की आम्ही 5 जूनला लागवड करणार आहोत, काय केलं पाहिजे. तर मी त्यांना म्हणत असतो की 24 जूनपर्यंत तुमच्याकडे जर पाणी देण्याची सोय असेल तर तुम्ही लागवड करू शकता. ठीक आहे. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असू द्या, हे माझं पर्सनल मत आहे. काही गोष्टी असतात, जसं मागच्या वर्षीसुद्धा मी काही पेरणीच्या तारखा दिल्या होत्या. तर अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी आता सध्या पेरणीच्या तयारीत लागलेले आहे. ठीक आहे, तयारी करत आहेत. म्हणजे काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की जे शेती तयार व्हायची आहे, म्हणजे जे मशागतीचे कामं व्हायचे आहेत परंतु 31 तारखेपर्यंत, 31 मे नंतर किंवा आता उद्यापासूनच बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसात खंड पाहायला मिळेल, पावसात कमतरता पाहायला मिळेल. तर आपण आता शेतीच्या कामाला लागा. ठीक आहे. आणि पेरणीच्या बाबतीत लक्षात घ्या, जर पहिल्या आठवड्यात पेरणी करणार आहेत शेतकरी, जूनच्या पहिल्या आठवड्यात, जर तुमच्याकडे 24 जूनपर्यंत पाणी देण्याची सोय असेल तर तुम्ही पेरणी करा. ठीक आहे. विविध जिल्ह्याबद्दल जे काही हवामान अंदाज राहील येणाऱ्या दिवसात मी टाकील. तर आता मी व्हिडिओ कमी का टाकतो आहे, तर सगळ्याकडे वातावरण कसं बनलेलं आहे की पावसाळा जो आहे हा प्रमाणापेक्षा जास्त आहे, हे सगळीकडून सांगण्यात येत आहे. मी दर 7 ते 8 दिवसात फक्त एक हवामान अंदाज देत आहे, कारण मला व्ह्यू नको आहे. मी सबस्क्राईब करा कधी म्हणत नाही, मी लाईक करा कधी म्हणत नाही. आपल्याला दुबार पेरणी वाचवायची आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पावसाळा लेट आहे हे माझं म्हणणं आहे. जूनमध्ये पाऊस लेट येणार आहे. परिस्थिती या प्रकारची झालेली आहे, खूप जबरदस्त पाऊस आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, चांगला व्यवस्थित हवामान अंदाज घ्या किंवा तुमच्याच अनुभवानुसार पेरणी करा. धन्यवाद.